मुंबईतल्या रिलायन्स मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा स्वीकारायला नकार दिला। त्यामुळे प्रवासी अत्यंत वैतागलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी या नोटा स्वीकारण्याचे आदेश देऊनही कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा सुरूच आहे। त्यामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होते। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडे। प्रशांत, आताची नेमकी परिस्थिती काय आहे रिलायन्स मेट्रोच्या इथे? सर नक्कीच मी आता घाटकोपर रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशनच्या इथे उभा आहे आणि आम्ही जो जरा बोर्ड लिहिलेले आहेत की ॲज पर गव्हर्नमेंट इंडिया गाईडलाईन्स 500 आणि 1000 रुपीज विल नॉट बी एक्सेप्टेड। म्हणजे अजूनही मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा रिलायन्स मेट्रो मात्र हे 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारत नाहीयेत। त्यामुळे जे इकडचे जे प्रवासी आहेत त्यांना मात्र या त्रासाला समोर जावं लागत आहे। इथून अंधेरी ते वर्सोवा यासाठी जाण्यासाठी घाटकोपर मेट्रो हा चांगला सुकर मार्ग आहे। मात्र हे 500च्या नोटा आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या न गेल्यामुळे त्यांना कुठेतरी त्रासाला सहन करावा लागत आहे। त्यांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे। मात्र याच्यातून कुठेतरी पुन्हा एकदा रिलायन्स कम्युनिकेशनचं जे आहे ती कुठेतरी दादागिरी त्यांची दिसते की आणि मेट्रोचा जो पीआरओ आहे त्यांच्याशी आपण बातचीत केली असता त्यामुळे की आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश किंवा कोणत्याही प्रकारच्या सूचना महाराष्ट्र शासनाकडनं आलेल्या नाहीयेत असं मेट्रोच्या पीआरओकडनं सांगण्यात आलेलं आहे। सर धन्यवाद प्रशांत अंकुशराव। मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं या परिस्थितीची तातडीनं दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।